हॅलो, थँक्यू व्हेरी मच नितीन कालन सर. काय सामना रंगला तुम्ही पाहिलं. 86 धावांचा भला मोठा टार्गेट होता आणि ते टार्गेट चेस केलं VTS रिअल टर्फ या संघाने. आणि संघ मालक तुम्ही पाहू शकता तुषार पाटील भरपूर खुश झालेत कारण त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये गेलाय. गौरांश 11 टीमचे संघ मालक बघा निखिल पाटील. लेट पण थेट एंट्री त्यांची आता झाली. या निखिल पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम निखिल पाटील. चला चला मॅच सुरू करा, नंतर फायनल मॅच बाकी आहे. 20 मिनिटात 4 षटकं टाकून झाली पाहिजे. आता ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. बराच वेळ उशीर झाला या सामन्याला. मिनिटा मॅच सुरू झाली, लक्ष द्या. वाईट आहे का? पहिला चेंडू वाईट. सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसरी सेमी फायनल तुम्ही पाहू शकता. पहिला सेमी फायनलची लढत कशी झाली तुम्ही सर्वांनी पाहिले. साहिल पाटील यांचे विस्फोटक इनिंग आणि ताबडतोब इनिंग बोलायला लागेल कारण अमोल मस्के यांनी जे अर्धशतक लावलेलं ते अर्धशतक ची खेळी पूर्णपणे व्यर्थ ठरवली. ती 47 धावांची इनिंग करत असताना चिन्मय पाटील साहिल पाटील यांनी कॉट बिहाइंडची अपील केली आहे. खाली बसून मारण्याचा प्रयत्न केला रामानंदच्या गोलंदाजीवर. रामानंद एकमेव असा गोलंदाज आहे त्याने आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. ओके, पुढील चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलाय चेंडू 2 क्षेत्रकाच्या मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सेमी फायनल 2 चा पहिला चौकार तुम्ही पाहिला. JDPL सीझन 3 मधला हा पहिला चौकार. दुसरी सेमी फायनलची लढत, पहिली सेमी फायनलची लढत तुम्ही पाहिले. स्वर्गीय हनुमान शेठ पाटील त्याचप्रमाणे स्वर्गीय मदन शेठ पाटील प्रतिष्ठान या 2 संघां आणि त्याच्यावर खेळत होता तो. तर VTS हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर पाहूयात कशा प्रकारे आता दुसरा संघ जातोय मेगा फायनल मध्ये. आणि यावेळी स्टँड अँड डिलेवर कडे कडे घेतलेला हा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय. अजून एक सुपर षटकार झाली होती आता 11. जवळपास असा वाटत होता जेव्हा 86 धावांचा टार्गेट होता की स्वर्गीय हनुमान पाटील हा संघ मेगा फायनल मध्ये एंट्री करेन. पण ती मेगा फायनलची एंट्री थेट VTS रिअल टर्फ या संघाने करून दाखवण्याचं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे साहिल चिन्मय पाटील यांनी केलेली 47 धावांची मॅरेथॉन इनिंग नॉट आउट. आणि त्याचप्रमाणे त्यांना साथ दिली साई यांनी जे 34 धावांची चांगली इनिंग केली. या 2 खेळाडूंमुळे या धावा चेस झाल्या आणि एक नवा विक्रम सुद्धा झाला. JDPL सीझन 3 मधला सर्वाधिक धाव्यांचा पाठलाग. आणि पिंट्या जोशी आपण पाहतो या दरम्यान त्यांची आपण आठवणीने वाट पाहत होतो. ते आपण आपले सर्वांचे लाडके दीपेशजी म्हात्रे साहेबांचे इथे आगमन होत असताना त्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांची भूमिका बजावली आहे ते आपले सर्वांचे लाडके दीपेशजी पुंडलिक म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. नेहमीच चर्चेत असणारं नाव आपण मध्ये दीपेशजी म्हात्रे साहेब. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. अमोल मस्केडी जे 2000 रुपये कॅश प्राइज होतं भावेश पाटील यांच्याकडनं ते आम्ही देणार आहोत. अमोलला अर्धशतकाने 2000 रुपये होते. मला आठवते मागच्या वर्षी सुद्धा जुनी डोंबिवलीची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा जुनी डोंबिवलीची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याने आम्हाला स्पॉन्सर केली होती ते दीपेशजी म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि येणाऱ्या काळामध्ये दीपेशजी म्हात्रे जयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून मोठा गावच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. 4 दिवसीय स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे नक्कीच 4 दिवसाची स्पर्धा असेल. महेश कैले यांनी सांगितलं की आमचे आधारस्तंभ दीपेशजी म्हात्रे जयजी म्हात्रे असतील आणि आमचे मार्गदर्शक पुंडलिकजी म्हात्रे साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर सुद्धा राहिलेले आहेत. साहेबांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ती स्पर्धा नक्कीच तुमच्या भेटीसाठी येईल येणाऱ्या काळामध्ये. आपण पाहतोय पिंट्या दादा विनंती असेल आपण या. पिंट्या जोशी यांचे आगमन झाले. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं ते लेदर बॉल क्रिकेट खेळलेले. दीपेश म्हात्रे साहेब सुद्धा पेंढारकर कॉलेजमध्ये असताना लेदर बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ते खेळलेले आणि क्रिकेटवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. दीपेशजी म्हात्रे साहेबांचं आम्ही पाहिलेलं आहे.
सातत्याने विकास विकास आणि विकास यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता कल्याण डोंबिवलीमध्ये मोठं गाव असेल आणि सातत्याने नागरिकांसाठी अग्रेसिव्ह असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच दीपेशजी म्हात्रे साहेब तुम्ही पाहतात आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. करूया मॅचला सुरुवात. तर आम्ही काम केलंय, करू आणि करत राहू ही नेहमीच ग्वाही देत आलेले आमचे दीपेशजी म्हात्रे साहेब आज आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि या सामन्याचा एन्जॉय करण्यासाठी आले. JDPL सीझन 3 मधलं एक खास व्यक्तिमत्व, तुम्ही आम्हा सर्वांचे लाडके असे दीपेशजी म्हात्रे यावेळी प्रचंड मेहनतीने आणि प्रचंड ताकदीने उतरलेत मैदानात आणि विजय या त्यांच्या रक्तातच लिहिलाय आणि शेवटपर्यंत त्यांच्या रक्तातच राहणार आहे. म्हणून दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. तर वळूया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या सुरुवातीला तुम्ही धावा पाहिल्यात त्या आतापर्यंत धावफलकावर लागल्या त्या 11. सेमीफायनल 2 दीपेशजी म्हात्रे साहेबांच्या माहितीसाठी पहिल्या सेमीफायनलची लढत झाली, त्यामध्ये BTS रिअल टर्फ तुषार पाटीलचा संघ मालक जे होते त्यांचा तर मेगा फायनल मध्ये गेलाय आणि आता तुम्ही पाहू शकता की दुसरी सेमीफायनलची लढत ही रंगते या दोन बलाढ्य संघांमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला, त्यामध्ये एक चौकार एक षटकार जयदेव जोशी यांच्या बॅट मधून तुम्ही पाहिलात. पुढील चेंडू रामानंद सज्ज स्ट्रायकिंग एंडला जयदेव जोशी यावेळी सोडून दिलाय चेंडू. पंच रवी रावत यांचा इशारा येतोय वाईट. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावसंख्या झाली ती आता धावफलकावर 12. चांगली सुरुवात. मगाची सामना तुम्ही पाहिला 86 धावांचा टार्गेट सहजरित्या पूर्ण केलं ते BTS रिअल टर्फ या संघाने. संघाचे संघ मालक होते तुषार पाटील. ऑनलाईन सामना एन्जॉय करत होते आणि त्यांच्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या. सेमीफायनल 2 ची ही लढत एन्जॉय करतात. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. संतोष सना जेल होईल का? हो यस. आणि हा जेल झालेला आहे. ज्या जाळ्यामध्ये अडकवलाय तो जाळा आता सफल केलाय तो गोलंदाज द्विपावशा रामानंद यांनी आणि एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केला जयदेव जोशी जो या संघाचा कर्णधार होता. त्याला डगआउटच्या दिशेने रवाना केले आणि पहिला धक्का लागतोय टीम माऊली 11 या संघाला. प्रथम धाडसी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. शिवदादा जोशी यांचं सुद्धा इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. वेलकम. तसेच आमच्या नवापाड्याचे एक अष्टपैलू क्रिकेटपटू अमित उर्फ पिट्ट्या जोशी यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालं. तर भलेच मान्यवर आज आमच्या स्पर्धेला मानवंदना द्यायला आलेले आहेत आणि एक भाग असतो जेव्हा कुठली स्पर्धा असते तेव्हा मान्यवरांची उपस्थिती ही नेहमीच प्रेक्षणीय असते. कुठलीही स्पर्धा जशी समालोचक कॉमेंटेटर्स अंपायर्स यांच्या विना अधुरी असते तशीच मान्यवरांच्या उपस्थितीशिवाय कुठलीही स्पर्धा ही संपन्न होत नाहीये. कारण यांच्यात पाठबळामुळे या स्पर्धा होत असतात. त्यांच्या आर्थिक साह्याने आम्हाला थोडाफार हात आमच्या खेळाला लागतो. त्यामुळे अशा मान्यवरांची उपस्थिती खेळाच्या भागामध्ये राहावी हे नेहमीच आम्ही प्रयत्नशील असतो आणि तेच काम दीपेशजी म्हात्रे साहेबांनी वेळोवेळी केलेलं आहे. त्यामुळे या मॅचच्या दिशेने न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय तो अंकुश वाईड. या दरम्यान अजून एक येतोय तो वाईड अंकुश सलामीचे फलंदाज. 5 झाल्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत आलेला हा फलंदाज अंकुश. तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं मैदान. आणि दीपेशजी म्हात्रे साहेबांच्या विनंतीला मान ठेवून मोठागाव क्रिकेट संघाने नुकत्याच स्पर्धेचं आयोजन केलंय. जसे साहेब आले आणि तसेच मॅचचं अनाउन्समेंट सुद्धा केलंय. म्हणजे यापेक्षा मोठी बात काय असते. मी आधीच म्हटलं होतं आम्ही काम केलंय, करू आणि करत राहू. वळ्या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चिंटू पाहूयात किती धावा होतील. 1 धाव तर कंप्लीट केले पण अचूक फेकी ऑन द स्टंप. फेकी स्टंपवर डायरेक्ट थ्रो केलाय त्यामुळे 1च धाव मिळेल. चांगली सुरुवात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 5 चेंडू आणि 14 धावा झालेल्या आहेत. रामानंद याने या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केले. ओपनिंग पेअर्स फोडण्यामध्ये नेहमीच त्यांचा प्राधान्य राहिले. तर बघूया आता शेवटच्या चेंडूवर. शेवटचा चेंडू
टाकण्यासाठी सज्ज अमित पाटील. मोठा फटका खेळायचा होता, फसला. निर्धाव चेंडूची सांगता. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती एक गडीच्या मोबदल्यात 15 14 सॉरी माफ करा 14 धावा झाल्या आहेत धाव फलकावर. नवीन गोलंदाज सज्ज होईल तो चिंटू विशाल पाटील. तुम्ही पाहू शकता या स्पर्धेमध्ये 200 धावा पर्यंत या खेळाडूने आतापर्यंत मजल मारली. आणि जी सायकल आम्हाला मिळाली आहे ती माननीय श्री दिपेशजी म्हात्रे साहेब यांच्या पुरस्कृताने आम्हाला ती मिळालेली आहे. चिंटू गोलंदाजीसाठी सज्ज. तर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता अंकुश. परतची अपेक्षा असते तर अंकुशकडे, कारण त्यांचा महत्वपूर्ण फलंदाज जो विस्फोटक फलंदाज होता, संघाचा कर्णधार होता देव जोशी, तो बाद झालेला आहे. त्यामुळे त्याच्यावर जिम्मेदारी असणे, जिम्मेदारी स्वीकारत असताना पूलचा पॉवरफुल सक्सेसफुल येतोय तो JDPL सुपर षटकार सुपर 6. मला मी आधीच म्हटलं होतं की आता संपूर्ण जबाबदारी अंकुश आणि अमित पाटील यांच्या खांद्यावर असेल. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय जो माऊली 11ने घेतलाय तो आता त्यांना सार्थ ठरवावा लागेल. आणि धावसंख्या झाली आता धाव फलकावर 20. चिंटू यांच्या पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला, मोठा फटका, धमाका करायचा होता, पण यावेळी चेंडू खाली राहिला. अपील केले, अपील मध्ये जास्ती दम नव्हता, त्यामुळे डॉट बॉल. याच दरम्यान तुम्ही पाहतात अगस्त वॉरियर्स या टीमचे संघ मालक सूरज जोशी यांचे आगमन झाले जुनी डोंबिवलीचे. त्यांना विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. आणि यावेळी शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा तोच फटका. जणू काय ऍक्शन रिप्ले दाखवले या फटक्याने. येतोय तो या षटकातील दुसरा माहिती षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचत आता सामन्याचे पूर्ण सूत्र स्वतःच्या हातात घेतले. तो फलंदाज तुम्ही पाहू शकता अंकुश याला चिंटू याच्यावर 3 स्तरावर प्रहार केलाय, कारण त्यांना माहिती आहे समोरच्या संघात विशाल पाटील सारखा फलंदाज आहे. तो धावांचा पाऊस पाडतो, कधी धावा कुटू शकतो. त्यामुळे आता धावेंचा वेग वाढवावा लागेल आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न करत असताना 2 चेंडूवर 2 षटकार आतापर्यंत मारले. यावेळी चेंज ऑफ पेस केला, हलक्या हाताने चेंडू हाताळला. सोर पद्धतीचा चेंडू होता, नीटचा बॅटवर आलेला बॅटची कडा घेतली आणि चेंडू थेट यष्टीरक्षक राजू सावंत यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. ज्येष्ठ खेळाडू आहेत, आतापर्यंत वयाची 50 पूर्ण केली, तरी क्रिकेटमध्ये असलेला तो जुनून आजही त्यांचा कायम आहे. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज. 2 षटकार तर बॅटमधून आले. 23रा षटकार येईल का या ओव्हरमध्ये. आणि यावेळी कव्हरच्या दिशेने खेचून केला चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते. कॅच ड्रॉप केलाय, पण त्याचबरोबर 2 धावा देखील दिल्यात. नशीब चांगलं आहे आज मी तरी म्हणेन. अंकुश यांचा साधा सोपा झेल होता. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते, पण तो झेल त्याला कन्वर्ट करता आला नाही. आणि त्याचबरोबर 2 धावा देखील दिला. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. आलोंदा कार्पेट चेंडू खेचलाय. पाहूयात किती धाव. क्षेत्ररक्षक फ्लम्बिंग झाले. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर बघता बघता 2 धावा कंप्लीट. षटकाची होते समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती आता 30. म्हणजे या षटकात तब्बल 16 धावा आल्यात. धाव्यांचा वेग वाढवलाय. पहिल्या षटकात 14 धावा होत्या, त्यानंतर 30 धावा आणि आता तुम्ही पाहता 2 षटकाच्या समाप्तीने 15च्या सरासरीने धावसंख्या झाल्या ती धाव 30. नक्कीच आपण जुनी डोंबिवली प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेचे जे पहिला क्रमांकाचं कॅश प्राइज आहे तेही दिपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्याची बायसिकल सुद्धा आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून. आणि सातत्याने जेव्हा स्पर्धे मागच्या वर्षी मला आठवते जुनी डोंबिवलीची जी स्पर्धा झाली, ग्रामीण 32 संघ खेळले आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर फॅशन प्रो ही बाईक सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केली होती. 1 लाखापेक्षा जास्त कॅश प्राइज असणारी 2 व्हीलर बाईक आपण पाहिली होती मागच्या वर्षी. आणि ती आता आपण पाहिलं गोरख मांगरुळकर जो केसरचा खेळाडू आहे त्याला ती बाईक मागच्या वर्षी मिळाली होती. याच क्रीडांगणामध्ये आता पुन्हा तुम्हाला मोठागावच्या माध्यमातून सुद्धा 4 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळणार. त्या स्पर्धेचे आमचे मुख्य मार्गदर्शक दिपेशजी म्हात्रे आणि जयजी म्हात्रे साहेब आहेत. आणि ती स्पर्धा तुम्हाला याच क्रीडांगणामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. तिसरा षटक घेऊन येतात पुन्हा एकदा विशाल पाटील. स्लॉग स्लिपचा फटका खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण नकार दिलाय. कॅचची संधी होती पण चेंडू बराचसा उंच गेला असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षकाला तो जज करता आला नाही. 2 धावा मिळाल्या. 2 ने धावसंख्या झाली ती 32. दिपेशजी म्हात्रे साहेब
नेहमी मोठा गावचे खेळाडू असतील किंवा जुनी डोंबिवलीचा संघ असेल, या संघाला सातत्याने ते प्रोत्साहन करत असतात, सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मोठ्या स्पर्धा होतात आणि त्याच्यामध्ये कॅश प्राइज देण्याचं काम किंवा मालिकेवर देण्याचं काम नेहमीच त्यांचं असतं. आणि याच दरम्यान एक चुकीमुळे चेंडू गेलाय सीमारेषा पार. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग सुपर षटकार, कॅचची संधी होती, गोलंदाजाने ती संधी निर्माण करून दिली होती, पण दोन क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. दिवशी नक्की ज्या प्रकारे तुम्ही दीपेश म्हात्रे साहेबांचा उल्लेख केला, मात्र आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिली सर्वात मोठी स्पर्धा कोणी ठेवली असेल तर दीपेश म्हात्रेंनी मोठागाव क्रिकेट संघ 5 लाख रुपये कॅश प्राइज. आणि आम्ही त्या स्पर्धेमध्ये सातत्याने समालोचन केलं होतं. निलेश म्हात्रे असतील, संपूर्ण मोठागाव क्रिकेट संघ आम्हाला त्यांनी 5 दिवस त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आणि बाईक सुद्धा त्या स्पर्धेत दीपेश म्हात्रे यांनी ठेवली होती. हा चेंडू हवेत आहे, यावेळी कॅचची संधी आणि आता चुकी होणार नाहीये. फलंदाजाला परतावा लागतंय डकआउटच्या दिशेने आणि धक्का क्रमांक लागलाय आता तो दुसरा अमित पाटीलच्या स्वरूपात. आणि नक्कीच जी 5 लाखाची स्पर्धा झाली त्या चर्चेचा विषय इथपर्यंत नव्हता, तर पूर्ण मुंबईपर्यंत होता. कारण त्यामागचं वैशिष्ट्य असं होतं की दीपेश म्हात्रेने ओपन संघांना सुद्धा चान्स दिलेला. तेव्हा रामप्रकाश सारखा खेळाडू त्या मैदानामध्ये आला आणि बरेचसे ओपनचे संघ सुद्धा खेळले. आणि ती स्पर्धा आहे ती मी कधीच विसरू शकणार नाही, कारण त्या स्पर्धेमधील असलेले सर्व पारितोषिक फक्त उत्कृष्ट गोलंदाज सोडून ती मी पटकावली होती. आणि आमचे गुरुवर्य जी म्हात्रे साहेब यांच्या आशीर्वादाने मला कॅश प्राइज तर बरेच मिळाले, पण त्यांनी माझी चर्चा सुद्धा केली की पिट्या तू पंढरे शेठचा मुलगा आहेस का, तर हो, आणि मला आशीर्वाद सुद्धा दिला. आणि त्या स्पर्धेमध्ये फक्त उत्कृष्ट गोलंदाज सोडून सर्व पारितोषिक मी पटकावलेली, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण स्पर्धा होत राहतात, एक गेला की दुसरा येत राहतो. त्यामुळे प्रत्येक स्पर्धा एन्जॉय करायचा प्रयत्न करा, प्रत्येक स्पर्धेत आनंद घ्यायचा प्रयत्न करा. आणि ओपन संघाला खेळायला चान्स दिला तो दीपेश म्हात्रे साहेबांनी. मी तरी म्हणे डोंबिवलीत सर्वप्रथम जर कुठले मोठे संघ डोंबिवलीत आले तर ते दीपेश म्हात्रे साहेबांमुळे आले. आणि अमित पाटील तर सातत्याने त्यांना सहकार्य करतच असतात, मार्गदर्शन करतच असतात, कारण ते सुद्धा देखील चांगले क्रिकेटर आहेत. वळव्या मॅचच्या दिशेने ज्या विकेटची गरज होती ते विकेट आलेत. अजूनही आमचे मित्र इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. बरेचसे मान्यवर आता या स्पर्धेसाठी. प्रेक्षकांची बघा अलोट गर्दी आहे, सुपर संडे आणि मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी. चालू असलेला सामना तुम्ही एन्जॉय करतात. माऊली 11 वर्सेस गौरांश 11 या दोन संघांबरोबर सेमीफायनलची लढत. मेगा फायनलचे तिकीट कोणला म्हणणार? रोहित आलेत आणि हिट सुद्धा झालेत. चेंडू पाठवलाय थेट सीमारेषा पार षटकारासाठी. JDPLचा मी तरी म्हणेन हा विजय पावले, कारण मिस्टर JDPL म्हटलं त्याला हरकत नाही, कारण JDPL स्पर्धा नेहमीच त्याला लकी ठरली आहे. जेव्हा फलंदाजी आले, गोलंदाजी आले, तेव्हा त्यांनी त्याची कामगिरी चोख बजावले आणि आल्या जोडवलेला एक सुपर षटकार. पुढील चेंडूसाठी आज पुन्हा एकदा सज्ज. विशाल पाटील फास्टर 1 टाकलाय. यावेळी यष्ट्याच्या वरून चेंडू गेलाय. पंच इशारा करतील आपल्याला हा वाईड आहे का डॉट आहे, आणि वाईड आहे. याच दरम्यान अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावसंख्या दिली आता ती 45. या आकड्यावर चांगली धावसंख्या आतापर्यंत तरी उभारली. अजूनही तिसरा षटक सुरू आहे, अजून एक षटक बाकी आहे, त्यामुळे धाव्यांचा पाऊस पडणार. यामध्ये दीड मात्र शंकर आहे. फास्टर 1 चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू पकडायचा होता, पण थोडासा बाहेर होता. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फ्लम्बिंग झाले. त्याचा फायदा घेत असताना 2 धावा पळून काढल्या. 2 फलंदाजांच्या मध्ये चांगली रन बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये अंकुश आणि तुम्ही पाहतात रोहित पाटील यांच्या मार्फत. धावसंख्या 47. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू. यावेळी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक पाहतात ते शॉर्ट कव्हरचे, धावतात ते चेंडूच्या मागे. यावेळी अंतर बरचसा लांब होता आणि चेंडू गेला सीमारेषा पार. JDPL सुपर चौकार. याच दरम्यान संघाच्या 50 धावा देखील कंप्लीट झाल्या. 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 51. आणि वारंवार आता बॅट घेऊन जाऊ नका. कर्णधाराला किंवा तुमच्या 13व्या फिल्डरला विनंती आहे, अजूनही मेगा फायनलचा सामना आम्हाला खेळवायचा आहे, त्यामुळे थोडा फास्ट खेळा, स्पीडअप करा. 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं टाकायचे. जर तुम्ही 3 षटकं जर 15 मिनिटात नाही टाकले तर तुमचा एक खेळाडू आतमध्ये घेऊ, तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे थोडासा आता फास्ट खेळा, स्पीडअप करा सामना. राजू सावंत ज्येष्ठ खेळाडू या संघातील आता गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात. एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, अनुभव आहे, आणि त्या अनुभवाचा फायदा कशा प्रकारे घेतील ते आपल्याला समजेल थोड्याच वेळात. कारण 6 चेंडू त्यांना रिलीज करायचे आणि 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा त्यांना द्यायचे आहेत.
मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. ज्ञानेश्वर जोशी सारखा खेळाडूला त्यांनी शांत ठेवलं आणि तो सामना जिंकला. सेमीफायनलचं तिकीट मिळालं. तर मेगा फायनलचं तिकीट ऑलरेडी तुम्ही पाहतात आहे की VTS रिअल टर्फ या संघाला मिळाले. तर पाहूया यातून कुठल्या संघाला मेगा फायनलचं तिकीट मिळतंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक 51 धावा. धाव फलकावर लागल्या. गोलवर मध्ये चेंडू खोदून काढलाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षकाने आता चुकी केली नाहीये. जो क्षेत्ररक्षक मागच्या 2 ते 3 चेंडूवर थोडीशी चुकी करत होता पण यावेळी चुका सुधरून एक चांगला झेल पकडलाय. तर पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. बॅटर मैदानामध्ये आशिष मिश्रा यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत लीडिंग विकेट टेकरच्या यादीमध्ये त्यांचं सुद्धा नाव आहे. पण आता बॉलिंग नाही करायची, तर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तुमच्याकडे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. धावसंख्या 51 आहे. कारण मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं की 86 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या झाला. चिन्मय पाटील आणि साई यांची झालेली विस्फोटक इनिंग तो सामना सहजरित्या जिंकला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करताना विशाल पाटील जे संघाचे कर्णधार आहे, राजू सावंत आल्या पहिल्या चेंडूवर विकेट काढला. अनुभवाचा फायदा घेत असताना चांगल्या फलंदाजाला बाद केलाय. आता स्ट्रायकिंग एंडला आशिष मिश्रा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चिंटू आहेत तिथे. एक टप्प्यावर चेंडू कलेक्ट केलाय. चांगला क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग एंडला रोहितला जास्तीत स्ट्राईक द्यावी लागेल कारण रोहितकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. त्याच अनुषंगाने आता 1 रन तर काढून दिला आहे. पाहूयात आता 4 चेंडूंवर कशा प्रकारे सामोरे जातात ते फलंदाज रोहित पाटील. मिस्टर JDPL थोडा फास्ट केला. सामना स्पीडअप करा. नम्र विनंती आहे आयोजकाकडून. यावेळी खोदून काढलाय चेंडू. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर खेचलाय आणि लँड झालाय तो सीधा गार्डन मध्ये. केल्या डिपॉझिट 6 धावांसाठी. सुपर षटकार. धावसंख्या झाली याचबरोबर 58. मी आधीच म्हटलं होतं रोहित यांना स्ट्राईक वर आलं तर रोहित 4 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके मारतील. 1 तर आलाय. पाहूया आता 3 चेंडूंमध्ये किती येतील. 58 धावा धावसंख्येवर लागलेल्या आहेत. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. यावेळी थोडासा चेंडू मागे ठेवला. गुंडले स्पॉटवर चेंडू ठेवला. फलंदाजाला लवकर समजून दिला नाही आणि येतोय तो डॉट बॉल. अजूनही 2 चेंडू आहे. डगआउट बॉक्स पासून इशारा येतोय की 2 चेंडू मध्ये एक तरी षटकार लगावला तरी फायटिंग स्कोर उभा होईल. चांगली धावसंख्या उभा होईल. तर बघूया आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा येतात. परत मोठा फटका. बॅटची लिडिंग एज घेते. कॅचची संधी आहे. संतोष जेलच्या खाली तुम्ही पाहू शकता. विशाल पाटील चुकी केली नाहीये. फलंदाज होतोय बाद आणि शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावा लागल्या धाव फलकावर 58च. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकले आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे. न्यू बॅटर कोण केला? बॅटर कोण आहे? समीर. न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते समीर. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी थोडं फास्ट खेळा आणि आता कधी विकेट गेली तर एकत्र येऊ नका. लवकरात लवकर सामने खेळवा कारण मेगा फायनल खेळवायचे. मेगा फायनल सुद्धा स्वच्छ सूर्यप्रकाशात झाली पाहिजे जेणेकरून दोन्ही संघावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि जास्ती षटकांचा सामना सुद्धा आम्हाला खेळवायचा आहे. त्यामुळे या सामन्यावर सर्व काही निर्भय आहे. तुम्ही जर लवकर सामना खेळला, कॉर्पोरेट केला तर सामना लवकर होऊ शकतो. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. पाहूया काय होतंय. खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे आहे. प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर कंप्लीट आहे. अचूक फेकी आहे आणि फलंदाज होतोय तो रनआउटच्या स्वरूपात बाद. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर लागली ती 59 आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 60 धावा म्हणजे 15च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. दिवा वसई ट्रेन तुम्ही पाहू शकतात आमच्या इथून पास होत असताना. नक्कीच आपण सन्मान सुद्धा करणार आहोत दिपेजी म्हात्रे साहेब ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतोय. मी शिवाजी जोशी यांना विनंती होतो की आपल्या शुभाचे दिपेश म्हात्रे साहेबांचा आपण सत्कार करणार आहोत. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्ष नेते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक. आपण पाहतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर आगरी समाजाचे पहिले महापौर कोण असतील
तर पुंडलिक म्हात्रे साहेब आणि त्यानंतर आगरी समाजाचे महापौर पुन्हा तर झाले नाहीयेत पिंट्या जोशी, आणि मला तरी असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये दीपेश म्हात्रे महापौर व्हावे नक्कीच. कारण की पुंडलिकजी म्हात्रे साहेब जे पहिले महापौर बनले आपल्या समाजाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आणि त्यानंतर आतापर्यंत आगरी समाजाचे महापौर झाले नाहीयेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दीपेश म्हात्रे साहेब तुम्ही महापौर बनावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील, आणि या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेलं आहे. बायसिकल असेल हे सर्वच नेहमीच त्यांचं आपण पाहतो. जुनी डोंबिवलीची स्पर्धा म्हटल्यानंतर बाईक सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली जाते. तर साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत. एका बाजूला आपण पाहतोय मॅच सुरू करा, ड्रिंक्स ब्रेक होणार नाही लक्षात घ्या, आणि एकत्र सुद्धा येऊ नका विकेट गेली तर. त्यामुळे नम्र विनंती आहे थोडा सामना फास्ट खेळा. चार षटकाची लढत, त्याला क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्या. तर एक सुवर्ण संधी आता पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्यासाठी. जर विशाल पाटील यांनी लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर खुशा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज, आणि जर या स्पर्धेत तिसरा अर्धशतक तर त्यांनी नोंदवलं तर तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. तर पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली आहे विशाल पाटील यांच्यासाठी. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात आशिष मिश्रा लिडिंग विकेट टेकर मी पाहतात. या स्पर्धेमध्ये आशिष मिश्रांनी चांगली गोलंदाजी केली, स्ट्राईकला एक ते चिट्टू. यावेळी थोडंसं गेम प्लॅनिंग केलंय मी तरी म्हणेन. पंचांचा इशारा येतोय तो वाईट, अवंतर धावसंख्येने सुरुवात झाली. यावेळी थोडं गेम प्लॅनिंग केलंय मी तरी म्हणेन. विशाल पाटील याने सातत्याने स्ट्रायकिंग एंडला होते, पण आता ते नॉन स्ट्रायकिंग एंडला आलेत. काहीतरी गेम प्लॅनिंग असेल, त्यांना माहिती आहे जर पहिल्या षटकात जर मी बाद झालो तर सामन्याला कलाटणी मिळेल. त्यामुळे त्यांनी थोडा सावध पवित्रा घेत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलेत आणि स्ट्रायकिंग एंडला पाठवले. तर चिट्टू यांना 15च्या सरासरीने या धावा करायच्या होत्या, 60 धावा करायच्या होत्या. आता पाहूयात पहिला चेंडू वाईट, मोठा फटका घ्यायचा आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चेंडूला उसळी दिली, टेक ऑफ केलाय. अमित पाटील यांचं चांगलं यष्टीरक्षण, एक मास्टर माइंड खेळाडू अमित पाटील यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकतात. लेजंड क्रिकेटर, 40+ क्रिकेटचा प्रचंड अनुभव असलेला हा खेळाडू. चेंडूसाठी यावेळी डासिंग डाऊन ग्राउंड पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आहे, पण ऑन द स्टंप पेकी करायची, डायरेक्ट हिट करायची संधी होती. विशाल पाटील दुसरी धाव घेतील का, तर नाही, नकार दिलाय. कारण त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. 2 चेंडू आतापर्यंत झाले, 4 चेंडूंचा सामना बी केला, 2 मोठे फटके लगावले तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. पॉवर प्लेचं षटक असत असतं की तुम्ही जास्तीत धावा करायचा प्रयत्न असतो. धावा करायच्या मध्ये कधी धावा जास्ती होतात तर कधी गडी बाद होतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नेहमी एकच सांगतो की फोडा आणि राज्य करा. जर तुम्ही फोडला तर तुम्ही राज्य करू शकता, तसा तुम्ही पॉवर प्ले फोडला तर तुम्ही सामना जिंकू शकता. तर पाहूयात आता विशाल पाटील सर्विस दारोमदार आता त्याच्या खांद्यावर आहेत. तेवढा चातुर गोलंदाज आशिष मिश्रा. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फसवायचा होता. पंचांचा इशारा काय, डॉट बॉल आहे का वाईड आहे? वाईड. पंच जास्ती वेळ घेऊ नका, आम्ही खेळाडूंना बोलते वेळ नका घेऊ, आणि तुम्ही वेळ घेतात हा, तर तुम्ही पण फास्ट खेळा. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा विशाल पाटील. चेंज ऑफ पेस केला, यावेळी बॅटची लिडिंग गेज घेतली. फलंदाज बाद होईल का? येस, आणि फलंदाज बाद झालाय. आशिष मिश्राचा आनंद बघा तुम्ही. त्यांनी आधीच म्हटलं होतं विशालला मी बाद करेन आणि करून दाखवलंय. बॉल टाकायच्या आधी मी लाईव्ह वाल्याला एक विनंती करेन, त्यांनी बघा बॉलला चुंबन घेतला. बॉलला चुंबन घेत असताना नंतर त्यांनी बॉल टाकला, कारण त्यांना विशाल पाटीलची विकेट हवी होती आणि ती विकेट त्यांनी घेतली. आणि सामन्यामध्ये आता एक रोमांच भरलाय. एक तुम्ही पाहू शकता बॉलिंग मार्कवर आशिष मिश्रा यांनी चेंडूला चुंबन घेतलं आणि त्यानंतर चेंडू रिलीज केला, कारण विशाल पाटील यांची विकेट त्यांना हवी होती. नक्कीच, कारण की आशिष मिश्राने चांगली गोलंदाजी केली.
जयदेव त्यांच्याकडे ऑप्शन आहे, रोहित त्यांच्याकडे ऑप्शन आहे आणि अमित, म्हणजे 4 प्रॉपर गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. नक्कीच नितीन सर, कारण एवढे वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स कधी कामाला येतो तर अशा सामन्यामध्ये कामाला येतो. संतोष सनास न्यू बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकतात. संतोष सनास स्ट्रायकिंग एडला, आशिष मिश्रा शॉर्ट पिच चेंडू कट करायचा आहे, तेज तरार चेंडू टाकलाय. आशिष मिश्रा या स्पर्धेमध्ये विकेट लिडिंग टेकर मी काय हे दाखवून देत असताना विशाल पाटीलचा घेतलेली विकेट सर्व काही सांगून जाते मित्रांनो, सर्व काही सांगून जाते. आशिष मिश्रा पॉवरच्या षटकात काय गोलंदाजी केली, दडपण आणलंय प्रतिस्पर्धी संघावर. संतोष सनत याच्याकडे सुद्धा धमक आहे, मोठे फटके घ्यायचे. यावेळी पुन्हा एकदा टॅप शॉट केलाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती आता 4. शेवटचा चेंडू या षटकातील, शेवटचा चेंडू. बीटीएस रिअल टर्फ आज संघ ऑलरेडी मेगा फायनल मध्ये गेला, तर या संघामधून विजेता संघ हा मेगा फायनल मध्ये जाईल. तर पाहूयात कशा प्रकारे आता शेवटचा चेंडू हाताळतात. चेंडू स्ट्रायकिंग एंडला आहे, मोठा फटका मारायचा आहे. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका घेतला, अलोन द कार्पेट आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये बरचसा अंतर आहे, पण यावेळी शर्यत जिंकली ती चेंडूने आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकारासाठी हरकत नाहीये. पहिलं पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकारे हाताळला आशिष मिश्रा यांनी. भले 8 धावा खर्च केल्या, पण महत्वाचा फलंदाज जो विस्फोटक फलंदाज आहे या स्पर्धेमध्ये त्याने 200 पॉइंट्स कमवले आतापर्यंत. त्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलंय ते गोलंदाज आशिष मिश्रा यांनी. गुड बॉलिंग आशिष मिश्रा, चांगली कामगिरी केली. आता संघाचा कर्णधार स्वतः गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज जयदेव जोशी बॉलिंग रनअप मध्ये थोडासा चेंजेस करत असताना, ग्रीप घेत असताना, कारण गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य असतं, जेव्हा तुम्ही फास्टर गोलंदाजी करत असता तेव्हा तुमच्या रिदम मध्ये, तुमच्या रनअप मध्ये जे तालमेल असतं, ते मोजमाप असतं, ते अचूक असावं लागतं. एखादा जर पाऊल तुमचा पुढे मागे गेला तर तुमचं ओव्हर स्टेपिंगमुळे नो सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे फास्टर गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य असतं, त्याने गोलंदाजी करत असताना आपलं मोजमाप करणं हे नेहमीच चांगलं असतं. आणि त्याचप्रकारे जयदेव जोशी गोलंदाजीसाठी सज्ज. शॉर्ट पिच चेंडू संतोष सनाज याने भिरकून दिलाय. बॅकवर्ड शॉटच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. चौकार, जेडीपीएल चौकार तुम्ही पाहतात. धावा झाल्यात ते आता 12. भरपूर लेझी टाकला हा चेंडू, आखूड टप्प्याचा होता, पूर्णपणे टाइम करायला मिळालं फलंदाजाला. आधीच हेरला त्याने हा शॉर्ट पिच चेंडू आहे आणि तसेच ते मागच्या बाजूला फिरले आणि चेंडू पाठवून दिलाय बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने, सीमारेषा पार. चौकार. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज संतोष सनास, त्यांच्याकडे जिम्मेदारी आहे पूर्ण. यावेळी यॉर्कमध्ये चेंडू, उत्तरच नव्हतं या चेंडूवर फलंदाजाकडे. बॅट्समन बीट बाईच्या स्वरूपात धाव मिळेल, यष्टी रक्षक बीट आणि येते ती बाईच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावा झाल्यात ते आता धावफलकावर 13. धावेचा वेग वाढवा लागेल. संध्याकाळचा सत्र आहे, क्लायमेट थोडं थंड झालंय, कारण थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे अंधार लवकर होतो. 6 ते 6:15 दरम्यान अंधार पडतो, त्यामुळे फटाफट सामने खेळवणं हे आता अनिवार्य राहणार आहे. मोठा फटका घ्यायचा, बॅटची लिडिंग आहे. अमित पाटील यांनी कुठली चूक केली नाही आणि फलंदाज होतोय तो बाद आणि धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा गरवांश 11 या संघाला. राजू सावंत थोडेसे उठले, असं वाटत होतं की एकाच टायमाला राजू सावंत फलंदाजीला जाते आणि मला तरी वाटतं आता तेच जाते, कारण मॅच थोडीशी मोठी झालेली आहे. षटकार चौकारांची आता अपेक्षा वाढलेली आहे. जयदेव जोशी यांनी चांगलं, त्यांच्या संपूर्ण टीमने चांगला कमबॅक केलं. मी तर म्हणे जयदेव जोशी तर आज लकच आहे. आज जवळपास जयदेव जोशीच्या 5 ते 6 कॅचेस सुटल्यात. हरेश पाटील थोडेसे नाराज आहेत. 86 धावा. नितीन सर काय बोलाल? 86 धावा सुद्धा कमी पडल्या हरेश पाटील. आणि सामना संपल्यानंतर निश्चितच आपण त्यांच्याशी संवाद साधू. सामना कशामुळे गमावला? हरेश पाटील, तुमचं काय मत आहे? पुढील चेंडू राजू सावंत चड्डा सज्ज, पुढे मारायचा प्रयत्न, बॉल छातीवर आदळलाय.
बाईकच्या स्वरूपात मला वाटतं ही अजून एक धाव मिळेल. बॅटकडे का लेग बाईज ओके. प्रेक्षकांची बघा अल्लोट गर्दी, सर्व सामना एन्जॉय करतायत. कोणी गार्डन मध्ये उभा राहून सामना एन्जॉय करतोय तर कोण पडद्याच्या मागून सामन्याचे एन्जॉय करतोय. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेला. आतापर्यंत मी पाहिलं तर 10,000 पब्लिक हा सामना कडे एन्जॉय करते. कुठल्याही चेअर्स उपलब्ध नसताना सामना एन्जॉय करते 10,000 पब्लिक. आणि पब्लिकांचा मानवंदना स्वीकारत असताना एक चांगला क्षेत्ररक्षण असं वाटत होतं की जवळपास आज चौकार होईल, पण रोहित फुल हिट आहे. मी तरी म्हणे मिस्टर JDPL येतो, मिस्टर JDPL रोहित पाटील काय क्षेत्ररक्षण केलेत. रोहित जोशी, सॉरी माफ करा, जोशी या नावातच दम. थोड्या मॅचच्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट. शॉर्ट पिच चेंडू, उसळी घेणारा चेंडू अमित पाटील पुन्हा एकदा जेलच्या खाली आणि चुकी होणार नाही. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा फक्त आणि फक्त 15. कोण विसरेन हा खेळाडू नितीन सर. जेव्हा राजू पाटील यांनी आयवा कॅचला राजू भोईर यांनी 5,000 का 3,000 लावलेले आणि तो आयवा कॅच पकडला होता, तो कमल्या, तो आता फलंदाजीसाठी आला. आणि तो तेव्हा म्हणाला होता की मी फक्त माझ्या अमित पाटील गोंदेच्या मार्कवर 40+ क्रिकेटचा अजून एक चांगला खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू आहे, आरामात झेल पकडायचा होता पण यावेळी चुकी केली. लेझी क्रिकेट दाखवलाय बॅट्समॅन संतोष सनस. शिवाजी जोशी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. शिवाजी जोशी एक लेजंड क्रिकेटर आहेत. मॅच संपली हरकत नाहीये, हार जीत क्रिकेटचा एक भाग आहे. बिट्ट्या जोशी मात्र कपल्या मैदानात गेलेत. मात्र बघायचं मॅचला कलांटी देईल का आमचे मित्र निलेश यांचे आगमन झाले. आपले हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही आमच्या VIP डायस मध्ये येऊन स्थानापन्न व्हा. यावेळी मागच्या बाजूने खेळायचा प्रयत्न होता, फटका फसला आणि झेलबादच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होते, तो संतोष सनास. त्याला बॅटर लवकर फटाफट पाठवा. आता अजून एक मेगा फायनल खेळायचे. साहिल न्यू बॅटर मैदानामध्ये. साहिल, संतोष सनास यांचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले, कारण विशाल पाटील जेव्हा बाद झाला आशिष मिश्राचा आनंद बघायचा होता. कांगारू सारख्या उड्या मारत मारत ते त्या कॅच पर्यंत गेले. ज्याने झेल पकडला त्याच्यापर्यंत ते कांगारू सारख्या उड्या मारत मारत गेले. अजून एक लेग ब्रेक, नॅचरल लेग ब्रेक. अमित पाटील यांची खासियत आहे नॅचरल लेग ब्रेक टाकणं, ऑफ ब्रेक टाकणं, फास्टर वन टाकणं, शॉर्ट पिच चेंडू टाकणं. विविध प्रकारचे चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल. आतापर्यंत तर चांगली कामगिरी केली अमित पाटील यांनी. संघातील ज्येष्ठ खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहे, अनुभवाचा फायदा घेतला. टॉस जिंकल्या लगेच त्यांनी सांगितले की आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि फलंदाजी करत असताना धावा देखील चांगल्या केल्या आणि त्या धावा थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा आता त्यांचा चालू आहे. जवळपास सामन्यातील हवा निघून गेली जेव्हा विशाल पाटील बाद झाले. विशाल पाटील एकमेव असा खेळाडू आहे 200 पॉइंटने तो आतापर्यंत अग्रेसर आहे टॉप मध्ये. त्याच्यात मागोमाग आता जयदेव जोशी सुद्धा आलेले. तर पाहूया जयदेव जोशी कशा प्रकारे आता कामगिरी. रनआउटची संधी आहे, अशा प्रकारे नॉट आउट करून इशारा केलेला आहे. 21 धावा झाल्या धाव फलकावर. शेवटचा षटक. थोडा फास्ट घ्या, चला आता जयदेव थोडा फास्ट घ्या. मेगा फायनलची लढत आहे आणि BTS रिअल टर्फ चे संघ चे कर्णधार चिन्मय पाटील आमच्या व्यासपीठाची येऊन स्थानापन्न व्हा. यानंतर लगेच तुमचा सामना आहे. कुठले परेड होणार नाहीये, कुठले मान्यवर होणार नाही, लाईनअप होणार नाहीये, डायरेक्ट मेगा फायनल चालू होणार. नाणेफेकीसाठी मी निखिल पाटील यांना आमंत्रित करीन मेगा फायनलच्या नाणेफेकीसाठी. शेवटचा षटक रोहित जोशी यांच्या मार्फत आणि पहिल्याच चेंडूवर विकेट. बघा मिस्टर JDPL यांना का म्हणतात हे दाखवत असतात.
चला रामानंद लवकर जा रामानंद. 5:10 मिनिटं झाले. चला 5:15 मेगा फायनल सुरूच झाली पाहिजे, तेव्हा फायनल लगेच होईल. 3 षटकांची लढत असेल का मेगा फायनल. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतात. आशिष मिश्रा चांगला प्रयत्न झालाय त्यांचा. एकच धाव खर्च झाले. मेगा फायनल साठी दोन्ही संघ आता सज्ज राहा. VTS रिअल टर्फ या संघाचे संपूर्ण खेळाडू आता लगेच आमच्या डगआउट बॉक्सच्या दिशेने या. लगेच तुमची मेगा फायनल शॉर्ट पिच. चेंडू हलका त्याने टाकलाय. ऑन साइडला खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत तिथे. प्रोटेक्शन पूर्णपणे आता, कारण सामन्यामधील हवाच निघून गेले. एकतर्फी लढत आणि एकतर्फी प्रेम हे कोणालाच आवडत नाही. हे नेहमीच आमचे समालोचक, सिनियर समालोचक असतात ते मच्छिंद्र पाटील, त्याचप्रमाणे नितीन कालन सर हे सांगतच असतात की एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी क्रिकेट आम्हाला आवडत नाही. अजून एक झेलची संधी, झेलबाद झालेले आहेत. चेंडू किती शिल्लक आहेत? 2. प्रयाग पाटीलला आता संधी आली आहे. प्रयाग एक चौकार तर तू मारलाच पाहिजे. एक चौकार तू मारलाच पाहिजे प्रयाग. अपकमिंग यंगस्टर आहे तू. महेश पाटील यांचे सुपुत्र आहेत ते. प्रयाग पाटील यांना संधी आहे. जर 2 चेंडू मध्ये एक चौकार लगावतात तर महेश पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यांचे पिताश्री यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर प्रयाग पाटील यांनी एक चौकार लगावला तर 2 चेंडू मध्ये. प्रयाग पाटील चांगला खेळाडू. खोदून काढायचा प्रयत्न होता. फुटवर्क मध्ये थोडीशी कमी पाहायला मिळाली. जयदेव जोशी तुम्ही या लगेच. जयदेव जोशी या, नाणेफेकी करा. नाही अमित पाटील, अमित पाटील कॅप्टन बदललाय. जेल बाद कॉटन बोर्डच्या स्वरूपात फलंदाज होतो तो बाद. अशा प्रकारे अमित पाटील थोडा फास्ट या, धावत आहे अमित पाटील. नाणेफेकी करायची. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करू. ठीक आहे. जुनी डुंबली गावाचे